पहिले महार धेडगे म्हणत होते. मला शाळेच्या बाहेर काढलं होतं. मी निघून गेली होती. मास्तरनं मला बोलावलं, का निघून जात आहे बा तू शाळेतून? तर हे महार धेडगे मला बोलत आहे म्हणून मी निघून जात आहो. कोण बोलत होतं असं? कोट्याची पोरगी होती, कुंब्याच्या पोरगी होत्या. तर मग काय झालं? त्या महार धेडगे म्हणत होते. मी निघून आली शाळेच्या बाहेर. हा, सोडून दिली शाळा? हं? शाळा सोडून दिली का? नाही, शिकली 10 वर्ग. मग ते मास्तरला नाही सांगितलं तुम्ही, टीचरला? नाही, मास्तरनं आवाज दिला, हा काही पोरगी का निघत आहे बा. हा तर त्या मुली काहीच नाही बोलल्या. हा मग मला बोलावलं, का का तू चालली शाळेच्या बाहेर? हा तर आता गुरुजीच म्हणायची पद्धत होती ना. हो. गुरुजी म्हणलं, हे महार धेडगे म्हणते म्हणलं. तर मग याच्यामध्ये मी शोभणार नाही म्हणून मी म्हणलं चालली म्हणलं आता घरी म्हणलं. हा तर त्याला माझ्या आईला माहीत होतं मास्तर लोकांना काय हा बाबासाहेबांची दीक्षा घेऊन आहे, तर आम्हाला काही नाही काही करेल म्हणून म्हणले बोलावून त्या पोरी आईला मारलं मास्तरने. अच्छा. मग त्या चांगल्या राहायला लागल्या. हा, एवढंच. मग तुमच्या हातचं खात होत्या त्या, काय राहते जेवायच्या वगैरे हो, सोबत? मग खात होते. जरासे काही फळं कोणतं काही नेलं तरी खात होते पहिलं. हा, नाही तर अगोदर नव्हते, दूरच ठेवत होते मध्ये. मग धेडग्या म्हणणं बंद झालं? हो, धेडगे महार म्हणणं बंद झालं. हा, त्यावेळी तशी प्रथाच होती का मनाची? हो ना, कोणी काही बोलायचं पहिलं. अच्छा. मग दीक्षा घेतली तेव्हापासून काही लोक ऐकी नाही आपले? हो. अजून मग किती झालं शिक्षण तुमचं? मग झालं 4था वर्ग. 4था वर्ग त्या काळात, नाही का? मला जोडअक्षर आलं नाही. हा मग कान धरून उचलला होता. हा, मग छडी लागे छमछम विद्या ही घमघम त्यावेळी म्हणत होती नाही ना? नाही, तो ब्राह्मण होता. एक कुणब्याची पोरगी होती, तर शेंबडी बेंबडी होती, तरी तिला लिहिता ये नाही, तरी तिथे हजेरी घेऊन पाठवून दे, तिला पास करे. हा आता मला एकच जोड अक्षर आले नाही म्हणून माझा कान धरून उचलला. मी 8 दिवस तापानं पडली. अरे बाबा. आणि माझे चुलते त्याच्या घराच्या होतात लिंग बे बामनाड्या म्हणून जोडतोच तुले म्हणे. माझ्या पोरीला साजराच कर म्हणे. हा, तो 15 दिवस शाळेतच नाही आला. अच्छा. मोठी गहन गोष्ट होती जी पहिल्याची. आता तर काहीच नाही आहे. मांडीला मांडी लावून जेवते, खाते, पेते, राहते. हा, आता तर बरं आहे. आता बदल झाला. बदलला, लई काळ बदलला बाबासाहेबांमुळे. हा. बस एवढं. कोणत्या वर्षाची गोष्ट असेल? हे 66 सालची. अच्छा. बरं. 1966.